प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा नागपुरात रोड शो। मुख्यमंत्री चालवणार बाईक। भारत माता चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा भव्य रोड शो सुरू। नाशकातील धक्कादायक प्रकार। आपचे उमेदवार समाधान अहिरेंवर रोखली बंदूक। बंदूक रोखणारा तरुण ताब्यात। नाशिकचा डॉक्टर निखिल सैंदाणे गजाआड। कोरोना काळात सिव्हिलमधील आयसीयू फसवणूक प्रकरणी अटक। सैंदाणेवर शासनाचे 3,37,00,000 बुडवल्याचा आरोप। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात पैसे वाटपाचे आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 193 चे उमेदवार हेमांगी वरळीकरांच्या पतीनं पैसे वाटल्याचा आरोप। डोंबिवलीत भाजप शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार राडा। प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा शिवसेनेचा आरोप। भाजप उमेदवार आर्या नाटेकरांचे पती जखमी। जळगावात पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल। शिवसेना कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप। अपक्ष उमेदवारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार। नाशकात गिरीश महाजनांच्या सभेनंतर राडा। शिंदेंच्या सेनेच्या महानगर प्रमुखावर ड्रग्ज पेडलरांशी संबंध असल्याच्या आरोपांनंतर कार्यकर्ते संतप्त। राज्यात मनपा निवडणूक प्रचारासाठी उरले काही तास। आज प्रचार तोफा थंडावणार। सर्वच पक्षांचा दारोदार भेटीवर असणार भर। पुण्यात राष्ट्रवादीचा प्रचाराचा झंझावात। अजित पवारांचे आजही गृह जिल्ह्यात रोड शो। मनसे प्रमुख राज ठाकरे आज पुण्यात शिलेदारांची घेणार भेट। शेवटच्या सभेलाही राज करणार संबोधित। नितेश राणेंचा अमरावतीत ओवेसींवर घणाघात। हिरव्या सापाला मतदानातून उत्तर देण्याचं केलं आवाहन। सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस। बंगालमधील एसआयआर मध्ये अनियमितता झाल्याचा आरोप। माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड एम्स रुग्णालयात दाखल। वॉशरूममध्ये दोनदा बेशुद्ध पडले धनखड। इस्रोच्या PSLV-C-62 चं उड्डाण अयशस्वी। रॉकेटमधील सर्व 16 उपग्रह अवकाशातच झाले नाहीसे। अमेरिकेचा इराणमधील अमेरिकन नागरिकांना अलर्ट। तणावजन्य परिस्थितीवर इराण सोडण्याचे दिले आदेश। अमेरिकेसाठी भारत सर्वात महत्त्वाचा देश। राजदूत सर्गेई गोर यांच्याकडून संबंध सुधारण्याचे संकेत। द्विपक्षीय संबंध दृढ करण्यावर भर। पंतप्रधान मोदींनी जर्मन संबंधांबाबत केलं अधोरेखित। अहमदाबादेत जर्मनीचे चॅन्सलर मर्स यांच्याशी मोदींची सौहार्दपूर्ण चर्चा पडली पार। गोल्डन ग्लोबमध्ये वन बॉटल आफ्टर अनादर। हॅमनेटची सरशी। प्रतिष्ठेच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये दोन्ही चित्रपटांनी घेतली आघाडी। WPL 2026 मध्ये ग्रेस हॅरिसचं वादळ आणि स्मृतीचा धमाका। आरसीबीचा यूपी वॉरियर्सवर 9 गडी राखून विजय। बांगलादेशची सुरक्षेविषयीची भीती अनाकलनीय। भारतातील T20 वर्ल्ड कपची केंद्र बदलण्यास आयसीसीचा विरोध।